एटीएम समोर लागलेली ही रांग चक्क भारतीय प्रतिभूती मुद्रणालयासमोरची आहे। ह्याच प्रेसच्या करन्सी विभागात सध्या 20, 100 आणि 500च्या लक्षावधी नोटा छापल्या जात आहेत। मात्र त्या छापणाऱ्या कर्मचाऱ्यांना चलन उपलब्ध होत नाहीये। 2000ची डायरेक्ट नोट आली, सुट्ट्याचे प्रॉब्लेम होऊन राहिलेले आहेत। त्यामुळे या लवकरात लवकर आम्हाला मिळाव्यात अशी अपेक्षा करतो। आम्ही प्रेसचे लोक जी 100ची, 50ची, 20ची आणि 500ची नोटा जी छपाई करतात, कमीत कमी प्रेसच्या लोकांना तरी 100च्या नोटा भेटायला पाहिजे का ज्यांच्याकरता नाशिक रोडमध्ये जो प्रॉब्लेम आहे तो अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। प्रेसवाल्यांना कधी 100च्या नोटा भेटल्या तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही। नोटांची आवश्यकता लक्षात घेता इथले कर्मचारी युद्ध पातळीवर ओव्हरटाईम करतायत। या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये देण्याची मागणी संघटना करतेय। देशामध्ये जे सरकारी कर्मचारी त्यांना 10,000 रुपयाचा ॲडव्हान्स रोख स्वरूपात द्यावा असं गव्हर्नमेंटने सुद्धा नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आज दिवसभर आम्ही मॅनेजमेंट बरोबर चर्चा केली आणि आज निश्चितच आज आम्हाला बँक पेमेंट देणार आहेत आणि उद्या किंवा परवा जसं त्याचं डिस्ट्रीब्युशन आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर उद्या किंवा परवा सर्व कामगार बांधवांना 10,000 रुपये आपण ॲडव्हान्स सॅलरी म्हणून त्या ठिकाणी कॅश स्वरूपात देणार आहोत। देशभरातल्या बँका आणि एटीएम समोरच्या रांगा कमी करण्याकरता करन्सी प्रेसमधले कर्मचारी दिवस रात्र काम करतायत। आता सरकारनंही या कर्मचाऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।